प्रवास आपल्या शिवसेनेचा भाग 1। 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, मात्र याच मराठी मातीत जन्माला आलेला भूमिपुत्र आपल्याच आईच्या कुशीत दुधा वाचून भुकेला असल्यासारखा जगत होता। मराठी माणसाने रक्त सांडून घाम गाळून मिळवलेल्या मुंबईत बाहेरून आलेली माणसं आयत्या पीठावर रेगोट्या मारत होती। इथल्या नोकऱ्या उद्योग धंद्यांवर वर्चस्व प्रस्थापित करत होते। प्रत्येक जण आपली राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त असताना या भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची भाकरी मिळवून द्यायला एक जिगरबाज उभा राहिला, आणि तो म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट। इथल्या बेबंदशाही व्यवस्थेला तो जाब विचारू लागला। मराठी माणूस मार्मिकच्या कार्यालयात अगदी हक्काने यायचा आणि आपली व्यथा बाळासाहेबांना सांगायचा। आता या गर्दीची ओळख फक्त गर्दी म्हणून न राहता ती आता संघटना बनायला हवी, असं प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सांगितलं। बाळासाहेबांनी लगेच एक नारळ आणून सहदेव नाईक यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यासमोर तो फोडून संघटनेची स्थापना केली, आणि प्रबोधनकारांच्या सल्ल्यानुसार या संघटनेचं नाव ठेवलं शिवसेना। शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकारांनी आपला बाळ महाराष्ट्राला अर्पण केला, आणि बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा वटवृक्ष मोठ्या कष्टाने वाढवला। बाळासाहेबांनंतर आता या वटवृक्षाला उद्धव साहेब आणि आदित्य साहेब समर्थपणे सांभाळत आहेत, आणि लाखो शिवसैनिकांच्या निष्ठेने त्याची मुळं या मातीत घट्ट रोवून आहेत। महाराष्ट्र धर्मासाठी निर्माण झालेल्या या शिवसेना नामक ढालीने आज